सुनील आर्ट ऑफ टीचिंग या चॅनलवरती आपल्या सर्वांचं स्वागत आहे. विद्यार्थी मित्रांनो, या ठिकाणी आपल्याला हे परिपत्रक दिसत आहे. यात ज्या विद्यार्थ्यांना B.Ed करायचं आहे आणि ज्यांना यशवंतराव चव्हाण महाराष्ट्र मुक्त विद्यापीठ या ठिकाणाहून आपल्याला या युनिव्हर्सिटीमधून आपल्याला B.Ed करायचं आहे असे सर्व शिक्षक, ज्यांना शिकता येत नाही, ज्यांना कुठेतरी नोकरी करत आहेत, प्रायव्हेट असेल सरकारी असेल, अशा विद्यार्थ्यांना या ठिकाणी संधी मिळणार आहे. आणि ही संधी जी आहे, या संधीची जी सुरुवात आहे ती आजपासून सुरू झालेली आहे. ऑनलाईन अप्लिकेशन कधी सुरू होणार आहे, नेमकी याची पात्रता काय आहे, या सर्व गोष्टी आपण या ठिकाणी पाहणार आहोत. आपण जर माझ्या चॅनलमध्ये पहिल्यांदा आले असाल किंवा माझ्या चॅनलला पहिल्यांदा भेट दिली असाल तर नक्कीच सबस्क्राईब करा, जेणेकरून येणारे कोणतेही अपडेट जे असेल ते अपडेट आपण शिक्षणाच्या संदर्भात आपण आपल्या चॅनलला देत असतो. विद्यार्थी मित्रांनो, तर या ठिकाणी बघा, सर्वोत्कृष्ट संस्थेसाठी कॉमनवेल्थ लर्निंगच्या आंतरराष्ट्रीय गुणवत्ता पुरस्काराने सन्मानित असलेली YCMU म्हणजे यशवंतराव चव्हाण महाराष्ट्र मुक्त विद्यापीठ नॅकची श्रेणी आहे, आपल्याला माहिती आहे. नंतर बघा, NCT मान्यता प्राप्त शिक्षणशास्त्र पदवी शिक्षणक्रम म्हणजेच B.Ed, त्याचा कोड आहे हा B.Ed. प्रवेश सूचना शैक्षणिक वर्ष 26 ते 28 2 वर्षासाठी जे कोर्स आहे त्याचे जे नोटिफिकेशन आहे ते नोटिफिकेशन प्रवेश सूचनाचं आलेलं आहे. आता पात्रता काय आहे ते आपण या ठिकाणी बघू. कोण B.Ed करू शकतं? पहा, पहिली पात्रता आहे DTED, DTED किंवा DLED. आता DLED म्हटलं जातं, आधी DED म्हटलं जात होतं, आता DTED म्हटलं जात होतं. आणि अशा पद्धतीने तीनही ज्या गोष्टी आहेत त्या DED शी संबंधित आहे. 12वी नंतरचा डिप्लोमा पूर्ण केलेले आणि महाराष्ट्रातील सरकारमान्य प्राथमिक शाळात शिक्षक म्हणून किमान 2 वर्षाचा अनुभव आणि सध्या सेवेत असणे आवश्यक. बघा, कोण करू शकतो? जो DED झालेला आहे, DLED झाला आहे, DTED झाला आहे, जो महाराष्ट्रामध्ये गव्हर्नमेंट शाळा ज्या प्राथमिक शाळेमध्ये शिक्षक म्हणून जर तो काम करत असेल आणि त्याला 2 वर्षाचा त्याचा अनुभव असेल ना, जो सध्या शिक्षण सेवेत कार्यरत असेल, अशा विद्यार्थ्यांना, अशा उमेदवारांना याची संधी त्या ठिकाणी दिलेली आहे. या ठिकाणी ही पात्रता दिसत आहे. दुसरी, मान्यतापात्र विद्यापीठाची पदवी खुल्या प्रवर्गासाठी त्याची डिग्री जी आहे ती, आपली डिग्री कोणत्या ह्याच्यातून झाली पाहिजे? मान्यताप्राप्त विद्यापीठातून झाली पाहिजे. त्याची गुणाची टक्केवारी दिल्या, जे ओपनचे विद्यार्थी आहेत त्यांना 49.5 म्हणजे 49.50 म्हणजेच 50% ची त्यांना डिग्री असणं अपेक्षित आहे. आणि जे राखीव प्रवर्ग आहे म्हणजे मागासवर्ग प्रवर्ग आहे, आरक्षित घटक, त्यांना 44.50 म्हणजे 45% गुणाची मर्यादा या ठिकाणी दिलेली आहे. प्रवेश अर्ज आणि माहिती पुस्तिका ऑनलाईन विद्यापीठाच्या कोणत्या साईडवर उपलब्ध आहे? या साईडवर तुम्ही जर भेट दिली, B.Ed जर टॅब ओपन झाला तर तुम्हाला या ठिकाणी ते दिसेल. पहा, YCMOU.digitaluniversity.ac या साईडवरती तुम्हाला या सर्व गोष्टी उपलब्ध आहेत. प्रवेश प्रक्रियेचं शुल्क पाहून घेऊ आपण. प्रवेश प्रक्रिये शुल्क जे आहेत ते आहे, पहा, ओपनच्या विद्यार्थ्यांसाठी 1000 रुपये ऑनलाईन अप्लिकेशन तुम्हाला भरायचं आहे, त्याचे 1000 रुपये फीज आहे. आणि राखीव प्रवर्ग जे आहे त्यांच्यासाठी 500 रुपये ही फीज आहे. या ठिकाणी फीजच्या संदर्भात सुद्धा दिलेलं आहे. नंतर महत्वाचं आहे आपलं की कालावधी कधी आहे, ऑनलाईन प्रवेश प्रक्रिया कधी सुरू झालेली आहे? तर आजपासनं ही प्रवेश प्रक्रिया सुरू झालेली आहे, म्हणजे कालपासून ही प्रवेश प्रक्रिया सुरू झालेली आहे. 27 जुलै ते 3 ऑगस्ट पर्यंत ही प्रक्रिया सुरू राहणार आहे. 5 ते 6 दिवस ही प्रक्रिया राहणार आहे. आणि 3 ऑगस्टच्या रात्री 12 वाजेपर्यंत ही प्रक्रिया सुरू राहणार आहे. त्यामुळे आपल्या विद्यार्थ्यांना, ज्यांना आपले शिक्षक बांधव असतील किंवा इतर विद्यार्थी असेल, त्यांना संधी पाहिजे असेल तर नक्कीच YCMU डिजिटल युनिव्हर्सिटी.ac या युनिव्हर्सिटीच्या या साईटवरती जाऊन तुम्ही काय करू शकता? ऑनलाईन अप्लिकेशन करू शकता. कालपासनं हे सुरू झालेलं आहे. 3 ऑगस्ट ही शेवटची तारीख आहे. हे सर्व शिक्षक बांधवांनी समजून घ्यायचं आहे. याचा नोटिफिकेशन सुद्धा पाहून घेऊ आपण. हे नोटिफिकेशन पहा, ओरिजिनल नोटिफिकेशन आपल्याला पाहायला मिळतं. या ठिकाणी डेट सुद्धा या ठिकाणी सूचना पत्र दिलेलं आहे. 25/7 त्या दिवशीचं हे पत्र आहे आणि याच माध्यमातून हे काढलेलं आहे. ऑनलाईन अर्ज भरण्याची तारीख आहे 27 तारीख. 27 तारखेपासून कालपासून सुरू झालं आणि 3 तारीख ही शेवटची तारीख असणार आहे. अशा पद्धतीने आपल्याला सर्व शिक्षक बांधवांना ही उत्तम संधी आहे. ज्यांचं अजूनही B.Ed झालेलं नाही, पदोन्नतीकरिता असतील किंवा विस्तार अधिकारी ज्यांना व्हायचं आहे, केंद्र प्रमुख व्हायचं आहे, अशा शिक्षकांना B.Ed असणं अपेक्षित आहे. B.Ed गरजेचं आहे. त्यामुळं पदोन्नती करता TET CTET सुद्धा गरजेचं आहे. तर ते सुद्धा पास असतील तर त्यांना ही उत्तम संधी आहे. या संधीचं सोनं त्या आपल्या शिक्षक बांधवांना
करायचं आहे. अशा पद्धतीने हे आजचं अपडेट होतं. हे अपडेट आपल्याला कसं वाटलं हे नक्की कमेंट बॉक्समध्ये कळवा. अशाच अपडेट करता माझ्या चॅनलला मात्र सबस्क्राईब करा. धन्यवाद.